मित्रांनो, एका बाजूला व्हेनेझुएला अचानक भारताचा तिसरा मोठा तेल पुरवठादार बनला आहे, तर अडाणीने जेपीचे 20 प्रकल्प विकत घेतलेले आहेत. तर तिकडे सॅमसंगच्या चीफ कर्मचाऱ्यांना सरासरी 3 कोटी रुपयांचा बोनस मिळतोय. अशाच इंटरेस्टिंग न्यूज घेऊन आलेलो आहे आज मी. मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे आजच्या पॉइंटेड चर्चेमध्ये. तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आजच्या बिझनेस न्यूज. तर मित्रांनो, फर्स्ट न्यूज आहे जीवाबद्दल. तर ज्वेलरी स्टार्टअप जीवाने तब्बल 270 कोटी रुपयाचं कर्ज उभारलेलं आहे आणि त्यावरचा व्याज दर आहे वार्षिक 13.4%, जो दर महिन्याला द्यावा लागणार आहे. यात ब्लॅक सॉइल कॅपिटल कडून 90 कोटी घेतलेले आहेत, तर इनक्रेड कडून 70 कोटी घेतलेले आहेत. हा पैसा कंपनी कार्यभांडवल आणि नवीन स्टोअर्स आणि सर्वसाधारण गरजांसाठी वापरणार आहे. 2019 मध्ये परवडणाऱ्या दागिन्यांनी सुरुवात करणारा जीवा आता सोनं आणि लॅब ग्रोन डायमंड मध्येही उतरली असून तिचा महसूल हा 500 कोटींनी ओलांडलेला आहे. मित्रांनो, D2C ज्वेलरीत स्पर्धा वाढत आहे. जीवा, ब्लू स्टोन, कॅरेटलेन हे सगळे या स्पर्धेत आहेत. सोन्याचे भाव चढत असताना लॅब ग्रोन डायमंड व अफोर्डेबल ज्वेलरी हा सेगमेंट वेगाने वाढणार आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे पाटील लिपीबद्दल. मित्रांनो, भारतीय भाषातलं कंटेंट प्लॅटफॉर्म पाटील लिपीने FY26 मध्ये आपला महसूल दुपटीने वाढून सुमारे 185 कोटीवर नेलेला आहे. पण कंपनी अहवालानुसार सुमारे 45 कोटीच्या तोट्यातच राहिलेली आहे. मागच्या वर्षी तोटा हा 33 ते 34 कोटी एवढा होता. म्हणजे महसूल वाढला तरी वाढीसाठीचा खर्चही वाढलेला आहे. कंपनी सध्या IPOच्या दिशेने वाटचाल करत असून अलीकडेच त्यांनी जंगल व्हेंचरच्या नेतृत्वाखाली पैसे सुद्धा उभारलेले आहेत. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे मामाअर्थ बद्दल. तर मामाअर्थची मूळ कंपनी होनासा कन्झ्युमरने जबरदस्त Q4 निकाल दिलेला आहे. निव्वळ प्रॉफिट हा 177% वाढून तो 69 कोटीवर पोहोचलेला आहे, जो मागच्या वर्षी फक्त 25 कोटी एवढा होता. रेव्हेन्यू हा 23% वाढून 657 कोटी झालेला आहे आणि एबिटा सुद्धा तब्बल 185% वाढून तो 77 कोटींवर पोहोचलेला आहे. मार्जिन सुद्धा कंपनीचा 5.1% 11.7% पोहोचलेला आहे. संपूर्ण FY26 चा प्रॉफिट दुपटीने वाढून तो 200 कोटींवर पोहोचलेला आहे आणि फर्स्ट टाइम कंपनीने 3 रुपये पर शेअर डिव्हिडंड सुद्धा जाहीर केलेला आहे. मामाअर्थ नंतर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे नायका बद्दल. तर ब्युटी आणि फॅशन प्लॅटफॉर्म नायकाने पहिल्यांदाच $1 बिलियन इयरली रेव्हेन्यू क्रॉस केलेला आहे. FY26 मध्ये Q4 मध्ये त्यांचा रेव्हेन्यू हा 28.4% वाढून तो 2,648 कोटीवर पोहोचलेला आहे, जी मागच्या 12 तिमाहीतील सर्वात मोठी वाढ आहे. निव्वळ मित्रांनो, त्यांचा प्रॉफिटच 4 पट वाढून तो 78.8 कोटींवर पोहोचलेला आहे. ब्युटी डिव्हिजन अजूनही मित्रांनो कंपनीला 91%चा रेव्हेन्यू देत आहे आणि कंपनीने वर्षभरात 76 नवे स्टोअर्स जोडून 99 शहरांमध्ये 313 स्टोअर्सचा विस्तार केलेला आहे. मित्रांनो, नायकाचा प्रॉफिट प्लस ऑफलाईन विस्तार हे आरोग्यदायी संकेत आहेत. म्हणजे मित्रांनो, ब्युटी सेक्टर हा मंदी जरी आली तर त्या एन्व्हायरमेंटमध्ये रॅली नक्कीच दाखवू शकतो. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे HMD मोबाईल बद्दल. तर फिनलंडची फोन कंपनी HMD ने भारतात पहिला असा स्मार्ट फोन वाईप 2.5G लॉन्च केलेला आहे, ज्यात भारतीय AI कंपनी सर्वमचा इंडस चॅटबॉट प्रीलोडेड असेल. हा इंडस ॲप सर्वमच्या स्थानिक पातळीवर प्रशिक्षित 105 बिलियन पॅरामीटरच्या मॉडेलवर चालणार आहे आणि 22 भारतीय भाषांना सपोर्ट करणार आहे. अगदी वाक्याच्या मध्येच तुम्ही कोड स्विचिंग म्हणजे भाषाही चेंज करू शकता. फोनची किंमत मित्रांनो फक्त 10,999 असणार आहे, तर त्यामध्ये 6,000 mAh ची बॅटरी असणार आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे लावा बद्दल. तर देशी मोबाईल कंपनी लावा इंटरनॅशनल पुढच्या 5 वर्षांमध्ये भारतात इलेक्ट्रॉनिक्स घटक उत्पादनासाठी 1,100 कोटींची गुंतवणूक करणार आहे. कंपनी कॅमेरा मॉड्यूल, डिस्प्ले मॉड्यूल, एनक्लोजर आणि मल्टी लेअर PCB बनवायला सुरुवात करणार आहे. लावाने आधी चार्जर बनवण्यासाठी कारखाना सुरू केलेला असून आता स्थानिक घटक वापरून हे चार्जर 20% स्वस्त आपल्याला पडणार आहेत. कंपनीची 4 कोटी फोन बनवण्याची क्षमता आहे आणि तिने सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स कंपोनेंट्स मॅन्युफॅक्चरिंग स्कीम अंतर्गत मंजुरीसाठी प्रस्ताव दिलेला आहे. मित्रांनो,
कॉम्पोनेंट मॅन्युफॅक्चरिंगवर जर सरकारचा भर असेल तर त्याचा फायदा नक्कीच डिक्सॉन टेक्नॉलॉजीज, एम्बर एंटरप्राइजेस आणि केन्स सारख्या कंपन्यांना नक्की होणार आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो एअरटेल बद्दल. तर भारती एअरटेलने 5G नेटवर्क स्टायलिंग तंत्रज्ञान वापरून प्रायोरिटी पोस्टपेड सेवा सुरू केलेल्या आहेत, ज्यात प्रीमियम ग्राहकांच्या गर्दीच्या वेळी त्यांना जास्त स्पीड आणि स्टेबल कनेक्शन भेटणार आहे. एक प्रकारची ही फास्ट लेन असणार आहे. पण आता सरकार आणि ट्राय याची चौकशी करत आहे, कारण यामुळे प्रीपेड ग्राहकांना स्लो स्पीड मिळेल आणि नेट न्यूट्रलिटीचं उल्लंघन होतंय का असा प्रश्न उभा राहणार आहे. दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी याबाबत चर्चा केलेली आहे आणि भारतात सध्या नेटवर्क स्लायसिंग बाबत ठोस नियम नसल्याने हा एक ग्रे एरिया ठरत आहे. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे व्हेनेझुएला बद्दल. तर हॉर्मुझ संकटामुळे भारताने तेलाचे सोर्स बदललेले आहेत आणि आता व्हेनेझुएला अचानक भारताचा तिसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा पुरवठादार बनलेला आहे, सौदी अरेबिया आणि अमेरिकेलाही मागे टाकत. मे महिन्यात व्हेनेझुएलाने रोज सुमारे 4,17,000 बॅरल तेल पुरवलेलं आहे, जे एप्रिलच्या 2,83,000 बॅरलपेक्षा खूप जास्त आहे. याआधी 9 महिने त्यांनी भारतात तेल पुरवलेलंच नव्हतं. याचं रिझन म्हणजे व्हेनेझुएलाचं स्वस्त जड कच्चं तेल, जे रिलायन्सच्या जामनगर रिफायनरीच्या अगदी योग्य आहे. मित्रांनो म्हणजे व्हेनेझुएलाकडून क्रूड ऑइल म्हणजे रिलायन्सला जड तेल रिफायनरिंगसाठी जे मार्जिन भेटणार आहे त्याचा रिलायन्स कंपनीला नक्की फायदा होईल. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो अडाणी ग्रुप बद्दल. तर अडाणी पॉवरने जयप्रकाश असोसिएट सोबत करार केलेला असून जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स मधला 24% हिस्सा आणि युपी मधला 180 मेगावॅटचा चर्क औष्णिक प्रकल्प ताब्यात घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा संपूर्ण व्यवहार सुमारे 4,194 कोटीचा असणार आहे, ज्यात JPVLचा हिस्सा हा 2,996.6 कोटींना व संबंधित मालमत्ता 1,200 कोटींना असणार आहे. मित्रांनो दिवाळखोरीतल्या NCLT मालमत्ता स्वस्तात मिळून अडाणी पॉवर आपली वीज क्षमता वाढवतोय. वीज मागणी वाढत असताना ही चांगली खेळी असणार आहे. मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे वोडाफोन आयडियाच्या शेअर बद्दल. तर कंपनी डेड झालेली असताना वोडाफोन आयडियाच्या शेअरने एप्रिल पासून तब्बल 62% ची उसळी घेत वर्षाचा सर्वात नवा उच्चांक पातळी गाठलेली आहे. याचं मुख्य कारण म्हणजे सरकारने कंपनीचे AGR थकबाकीतले 23,000 कोटीहून जास्त कर्ज हे माफ केलेले आहे आणि भरण्यासाठी 5 वर्ष जास्त कालावधी दिलेला आहे. मित्रांनो कंपनीमध्ये सरकारचा सर्वात मोठा हिस्सा असल्याने हे टू बिग टू फेल अशी खेळी सुरू झालेली आहे. त्यामुळे नेहमी लक्ष ठेवा की कंपनीचे फंडामेंटल्स अजूनही कमजोर आहेत. त्यामुळे सट्टा लावू नका आणि जर तुम्हाला जोखीम घ्यायचीच असेल तर लहान रक्कम तुम्ही इन्व्हेस्ट करावी. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे आपल्या रुपयाबद्दल. तर भारतीय रुपयाने UAEच्या दिरहम विरुद्ध इतिहासातील सर्वात कमकुवत स्तर गाठलेला आहे. पहिल्यांदाच एक दिरहम हा 26 रुपयाचा टप्पा ओलांडलेला असून सुमारे तो 26.29 रुपयावर पोहोचलेला आहे. डॉलर विरुद्ध रुपया हा 96.88 ह्या विक्रमी निच्चांकावर गेलेला आहे आणि यामागे मित्रांनो नक्कीच युद्ध, तेलाचे भाव वाढणे, आयात खर्च आणि विदेशी गुंतवणूक म्हणजे FIS ची आक्रमक चालू असणारी सेलिंग हे आहेत. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे जपान बद्दल. तर जागतिक अर्थव्यवस्थेतील एक महत्वाचा संकेत आलेला आहे. जपानची किरकोळ महागाई ही एप्रिल पासून घसरून 1.4% आलेली आहे, जी मार्चच्या 1.8% पेक्षा कमी आणि गेल्या 4 वर्षातली सर्वात नीचांकी आहे. हा दर आता जपानच्या मध्यवर्ती बँकेच्या 2% लक्ष्याच्या खाली गेलेला आहे. मित्रांनो जिथे पूर्ण जगाला महागाईने त्रस्त केलेला आहे तिथे जपानला कमी महागाईचे संकट आहे. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे सॅमसंग बद्दल. तर AIच्या तेजीचा किती मोठा फायदा होतो ते आता बघा. सॅमसंगच्या चिप विभागातील कर्मचाऱ्यांना सरासरी 51.3 कोटी वॉन म्हणजे सुमारे $3,40,000 म्हणजे जवळपास 2.8 कोटी रुपये बोनस मिळणार आहे. कंपनीने युनियन सोबत शेवटच्या क्षणी करार केलेला असून 18 दिवसाचा संप टाळता आलेला आहे आणि $26.6 बिलियन बोनस निधी खुला करण्यात आलेला आहे. मित्रांनो एका कर्मचाऱ्याला 2.8 कोटींचा बोनस हेच दाखवतं की AI आणि मेमरी चिप हा आजचा सर्वात मोठा सोन्याची खाण ठरलेली आहे.
तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे आयमॅक्स बद्दल. तर मोठ्या पडद्याच्या सिनेमांसाठी प्रसिद्ध असलेलं आयमॅक्स कंपनीचा शेअर आफ्टर मार्केटमध्ये 10% जास्त उसळलेला आहे. कारण कंपनी संभाव्य विक्रीचा विचार करत असल्याचे बातमी बाहेर येत आहे. वॉल स्ट्रीट जर्नलनुसार आयमॅक्सने मध्यस्थांमार्फत काही संभाव्य खरेदीदारांशी प्राथमिक चर्चा सुरू केलेली आहे. मात्र अजून काही कन्फर्म न्यूज बाहेर आलेली नाहीये. विश्लेषकांच्या मते ॲपल, सोनी आणि नेटफ्लिक्स हे खरेदीसाठी पॉसिबल कंपनीज असू शकतात. कंपनीने 2026 साठी विक्रमी $1.4 बिलियन जागतिक बॉक्स ऑफिसचा उद्दिष्ट कायम ठेवलेलं आहे. मित्रांनो, OTTच्या जमान्यात सुद्धा लोक मोठ्या पडद्यासाठी पैसे मोजायला तयार आहेत. म्हणूनच ॲपल, नेटफ्लिक्स सारख्या कंपन्या आयमॅक्स विकत घ्यायला उत्सुक आहेत. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या इन्फॉर्मेटिव्ह न्यूज. तुम्हाला जर न्यूज इन्फॉर्मेटिव्ह वाटल्या असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे आणि तुमचे जर काही मत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगायचं आहे. तर अशाच इन्फॉर्मेटिव्ह न्यूज घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.